हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. थंडी बघा किती वाढलेली आहे ना. आणि एक गाणं म्हणूया आपण देवाचं. हा दिवस प्रभूचा आहे, तुलाच आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, तुलाच आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. तारक तो, सामर्थ्य तो, येशू हे युग युग हे. हालेलुया. हो 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 हो. होसाना. हा हा हा. हालेलुया. ओ हो हो हो. होसाना. हालेलुया. 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 देवाप्पा, तुझी स्तुती आराधना कशी असू दे, तोडक्या मोडक्या शब्दातही असू दे, पण ती तू मान्य करून घेतोस. आणि प्रत्येक वेळेस तू माझ्यासाठी उभा राहिलास, मला सहाय्य केलंस, माझ्या मागे तू आहेस ह्याची मला खात्री आहे. तसेच माझ्या उद्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्या आयुष्यात तू भरपूर आनंद दे, त्याच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. जरी तो माझ्या पोटी जन्मला नसला तरी तो माझ्या मुलापेक्षाही मला महान आहे आणि माझा तो मुलगाच आहे, माहिती का? आणि त्याच्यासाठी मी तुझ्याजवळ कळकळीची प्रार्थना करते, नेहमी प्रार्थना करते. पण उद्या त्याचा वाढदिवस आहे आणि माझी ही विशेष प्रार्थना आहे की देवा, तू त्याला आयुष्यामध्ये इतकं सुख दे, इतका आनंद दे, इतकं त्याचं भरभराट कर, त्याला आरोग्य दे, त्याला कुठल्याच गोष्टीची वाण पडू नको देऊ दे. सैतानाला त्याच्यापासून काढून टाक आणि त्याच्यावर तुझा विशेष आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. त्याला लागणारं सर्व तू काही देणार याची मला खात्री आहे आणि देतोस आणि दिलंस हे मला माहिती आहे. परंतु आणखीन काही राहिलं असेल किंवा त्याची काही इच्छा असेल ते तू त्याला दे. त्याला आनंदी ठेव, त्याला सुखी कर, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार, रोग, राई, संकट येऊ देऊ नको. सदैव तुझा हात त्याच्या पाठीशी असू दे. पैसा नको, पण आरोग्य दे, माहिती का? हेच तुझ्या चरणी मी लीन होऊन मागत आहे, कळकळीने मागत आहे. आणि माझी कळकळ किती आहे हे तुला माहिती आहे. आणि मी नेहमी प्रार्थना करत असते आणि मी नेहमी सांगत असते की माझ्या मुलाला तू सुखी, समाधानी, आनंदी ठेव, बाकी काही नको. त्याच्या आयुष्यामध्ये समाधान, सुख येऊ दे बाप्पा. आणि तू देतोस आणि देत आलास, भरपूर काही दिलंस आणि अजून पण देशील याची मला खात्री आहे. आम्ही काय मागणारे, देणारं तू आहेस, आहे की नाही? आणि त्याचं येणारं जे आयुष्य आहे, पुढचं वर्ष, त्याला आनंदाचं, लाभाचं, सुखाचं, समृद्धीची जाव, हीच तुझ्या चरणी माझी कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना आहे. तेव्हा तू ही प्रार्थना मान्य करून घे. एका सामान्य आईची, गरीब आईची प्रार्थना आहे. थँक्यू जीजस. थँक्यू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू.